नमस्कार. आज आपण कोरोना बळीच्या संदर्भात बोलणार आहोत. कोरोनाचे बळी हा आजार फुकट बदनाम झालाय असं वाटतंय. तो बळी घेत नाही, पण व्यवस्था मात्र बळी घेते आहे. खरोखर कोरोना या आजारामुळे किती लोक दगावले आणि व्यवस्थेच्या अभावानं किती लोक दगावले याची शहानिशा करण्याची वेळ जवळ आली आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे, तशी तशी कोरोना या आजारामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाचा हाहाकार माजला आहे. खास करून दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढता दिसतो आहे. पाठोपाठ आता उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात देखील कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. या स्थितीमध्ये कोरोना मृत्यूमुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावं लागतं आहे. खरं तर या सगळ्या आकडेवारीवर नजर टाकताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. की कोरोनाच्या आजारामुळे पहिला मृत्यू होतोय तो भय डोक्यात आल्यामुळं. म्हणजे आता मला कोरोना झालाय आणि मी काही जगू शकणार नाहीये. जगू शकणार नाही पेक्षा सुद्धा मी आता माझ्या कुटुंबांना पाहू शकणार नाही, कुटुंबातील सदस्यांना पाहू शकणार नाही, ही जाणीवच माणसाला मनातून खचवून टाकते आहे. आणि यातून जुने असलेले आजार हे आता वर डोकं काढतायत. त्यात कुणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला रक्तदाबाचा म्हणजे बीपीचा प्रॉब्लेम आहे. हे आजार डोके वर काढतायत आणि लोकांचा मृत्यू होतोय हे देखील एक वास्तव आहे. त्यामुळं पहिल्यांदा मनातलं भय काढून टाकणं आवश्यक आहे. बरं, मनातलं भय काढून टाकावं तरी व्यवस्था तरी कुठे उत्तम पद्धतीनं काम करते आहे. या व्यवस्थेला कोरोना योद्धा असं नामानिधान प्राप्त करून देऊन आपण या सगळ्या व्यवस्थेच्या लूपहोल्सकडे दुर्लक्ष करतोय की काय असाही प्रश्न पडतो आहे. चला ठीक आहे, पोलिसांनी याबाबत सक्ती करणं, लोकांना बाहेर पडू न देणं हे देखील आपण समजू शकतो. पण ज्या दवाखान्यांच्या मध्ये, ज्या हॉस्पिटलच्या मध्ये कोरोना रुग्णांना ठेवलं जातं, जी त्यांची व्यवस्था केली जाते, तिथल्या व्यवस्थेची काय हालात आहेत हे देखील पाहणं आवश्यक आहे. मी हे केवळ 1-2 घटनेवरती बोलतो आहे असं नाही. तुम्ही दिल्लीमधली पहिली बातमी बघताय की ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू झालाय. हे फक्त दिल्लीत घडलंय का? याआधी देखील उस्मानाबादमधल्या अशा बातम्या होत्या, बीडमधल्या अशा बातम्या होत्या, ज्यात व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बंद पडल्यामुळं, कमी आल्यामुळं कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला होता. पण या बातम्या खोट्या आहेत, असं काही घडलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आणि आपणही ते एक्सेप्ट करून या वैद्यकीय व्यवस्थेतले काही लूपहोल्स असू शकतील असं गृहीत धरलं होतं. याआधी म्हणजे तो उस्मानाबादच्या पेशंटचा व्हिडिओ आपण बघितलाय की डॉक्टरला मी सांगितलंय, डॉक्टर मला ऑक्सिजन कमी पडतोय, तरीही माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो पेशंट दुसऱ्या दिवशी गेला. बीडमधलं उदाहरण आहे, व्हेंटिलेटरचं अचानक बंद पडलं, ती धावपळ, मग चालू करणं आणि त्यात तो पेशंट दगावणं हे देखील आपण बघितलेलं आहे. सुरुवातीला एक्कादुक्का घडणाऱ्या ह्या घटना आता इतक्या मोठ्या प्रमाणात घडू लागल्यात की ऑक्सिजनच्या अभावी लोक मरू लागलेत, व्हेंटिलेटरच्या अभावी लोक मरू लागलेत आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे अक्षरशः बेड मिळत नाही म्हणून लोक मरू लागले. नगरच्या रुग्णाची अवस्था आपण बघितली. तो हॉस्पिटल त्या हॉस्पिटल फिरत गेला आणि त्याला अक्षरशः एकाही रुग्णालयात जागा मिळाली नाही. जागेवर त्याला प्राण सोडावा लागला. बसल्या कारमध्ये तो मरून पडला. अशी किती आहेत? नगरमधली एक घटना सोशल मीडियावरती आली म्हणून खूप मोठी झाली. नुसतं ऑक्सिजनचा विचार केला, आपण दिल्लीचं उदाहरण बघितलं, आपण लातूरचं उदाहरण बघितलं. लातूरमध्ये तर चक्क लाईट गेली, व्हेंटिलेटर बंद पडले आणि 4 रुग्ण दगावल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. अर्थात प्रशासनानं हे असं काही घडलंच नाही असा दावा देखील केला. उलट MSCBनं लाईट काही काळापुरतीच गेली होती असं सांगितलं, पण लाईट गेले होते हे खरं आहे. या काही काळामध्ये UPSनी काम चालायला पाहिजे, पण UPS देखील तकलादू होते आणि या तकलादू UPSमधून अचानक व्हेंटिलेटर बंद पडले आणि काही लोकांचा मृत्यू झाला. 4 लोकांचा मृत्यू इथे झालाय. बातमी खरी खोटी याची शहानिशा प्रशासन करेल, पण मृत्यू झालाय हे मात्र 100% खरं आहे. ऑक्सिजन मिळत नाही म्हणून पुण्यात काही रुग्ण दगावले, त्याची बातमी देखील मोठ्या प्रमाणावर आली, ती देखील तुम्ही बघताय. या सगळ्या बातम्या बघितल्या, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही, किंवा व्यवस्था काय काम करते आहे हा प्रश्न पडतो. आता यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. काही धक्कादायक गोष्टी ज्या तुम्ही बघितल्यात. भंडाऱ्यामध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आणि अगदी चिमुरड्यांचा बळी गेला. लहान लहान मुलांचा ICU आणि त्या ICUमध्ये आग लागली आणि लहान मुलं ज्यात दगावली.
किती बाळांना आपले प्राण गमवावे लागले, किती मातांना आपले प्राण गमवावे लागले. अर्थात हा काही कोविड वॉर्ड नव्हता, त्यामुळं कोरोनाच्या बळीमध्ये समाविष्ट नाही, पण बळी तर गेलेलेच आहे. हॉस्पिटल्समध्ये अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेऊ, असं भंडाऱ्याच्या दुर्घटनेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले होते. एका दैनिकानं तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा माफ करत त्यात सांगितलं होतं की आता आम्ही या मंडळींचे फोटो छापणार नाही आहेत. घडलं काय? भंडाऱ्याच्या पाठोपाठ मुंबईमध्ये एका मॉलमधल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडली आहे. मला वाटतं तो मुलुंडचा मॉल असावा. तिथे अशी घटना घडली आणि तिथेही काही लोकांचे जीव गेले. लोकांनी मदत केली म्हणून काही लोक वाचले, पण लोकांचा जीव तर गेलाच. पण भंडारा पाठोपाठ मुंबईमध्ये अशी घटना घडते तेव्हा अधिकची काळजी घ्यायला हवी होती. नाशिकमध्ये तशीच घटना घडली. नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकर लीक झालं आणि तिथेही 24 लोकांचा तडफडून मृत्यू झाला. 24 माणसं. ऑक्सिजन लीक झालं, ते वेळेत पोहोचलं नाही म्हणून तडफडून मरतात. हे बळी कोणाचे? भंडाऱ्यातले बळी कोणाचे? मुंबईच्या मुलुंडमधले बळी कोणाचे? नाशिकचे बळी कोणाचे? पुण्याचे बळी कोणाचे? लातूरचे बळी कोणाचे? बीडचे बळी कोणाचे? बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाईचे बळी कोणाचे? कोण बळी घेत आहे? कोरोना घेतोय. कोरोना फुकट बदनाम होतोय, तो लोकांना मारतो म्हणून. पण बळी तर ही व्यवस्था घेते आहे. व्यवस्था या शब्दाचा अर्थ फक्त महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार किंवा सरकार असं घेऊ नका. व्यवस्था या शब्दाचा अर्थ ज्यांच्यावर जबाबदारी आहे हे सगळं नीट करण्याची, ती सगळी मंडळी आहेत. या व्यवस्थेला हे हाताळता येतंय का, हाही मोठा प्रश्न आहे. शेकडो नव्हे हजारो बळी असे आहेत जे व्यवस्थेच्या अभावी मेलेले आहेत. ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून मेलेले आहेत. व्हेंटिलेटर मिळालं नाही म्हणून मेलेले आहेत. मग अशा स्वरूपात माणसं जगणार नसतील तर धोकादायक कोण आहे, कोरोना की आमची व्यवस्था? एवढ्या सगळ्या घटना घडल्यावर सुद्धा जेव्हा विरारच्या त्या रुग्णालयाला आग लागते, एका एसीचा स्फोट होतो आणि त्यात 13-14 लोक मृत्युमुखी पडतात, खरंच प्रशासनाला या सगळ्या विषयामध्ये अजून जाग आलेलीच नाही आहे का? की फक्त उपचाराच्या मागे लागलाय आणि व्यवस्था मात्र नीट ठेवायची की नाही याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाला घेता येत नाही आहे? असं काही घडतंय का? मला वाटतं कोरोनाच्या पेक्षा सुद्धा कोरोनाच्या उपाययोजना करणारी जी व्यवस्था आहे ती अधिकाधिक बळी घेते आहे. शिस्त लावण्याच्या नावाखाली शिस्त बिघडवण्याचा प्रकार अधिक होतोय का हे देखील तपासलं पाहिजे. लॉकडाऊन हा पर्याय आहेच, तो अंतिम पर्याय आहे, पण त्यासोबत उपचाराची व्यवस्था देखील उत्तम ठेवणं आवश्यक आहे. ती ठेवली जाते का हे तपासणं आवश्यक आहे. माणसं मरतायत, माणसं आपला जीव सोडतायत. ती कोरोनामुळे सोडत असती, ती आजारामुळे सोडत असती तर गोष्ट वेगळी होती. अधिकाधिक रुग्ण व्यवस्थेचा बळी ठरतायत. दुःख याच आहे. यावरून राजकारण देखील पेटलंय. भाजपवाले शिवसेनावाल्यांवर, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसवाले भाजपवाल्यांवर राजकारण करू नका, राजकारण करू नका असा आरोप करतायत. तुमचं राजकारण गेलं चुलीत, ते तिकडंच ठेवा. पण आता माणसांची जीव जाऊ लागली, ती तुमच्या व्यवस्थेच्या अभावी जाऊ लागली. यासंबंधी सरकार विचार करणार आहे का? खरं तर आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. त्यात आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देणं किंवा गाईडलाईन्स ठरवून देणं हे केंद्राचं काम आहे. राज्यानं याबाबतच्या काही व्यवस्था आता अपडेट करायचं ठरवलंय का? की फक्त मी कसं काम केलंय हेच सांगत बसायचं आहे? केंद्र या विषयात दखल देणार आहे का? की आम्ही मदत करतोय एवढंच केंद्र सांगणार आहे? या सगळ्या विषयाला जोपर्यंत आता रुळावर आणलं जात नाही तोपर्यंत हे बळी जात राहतील. हे अस्मानी संकट आहे की नाही माहीत नाही, पण सुलतानी संकट मात्र नक्की ठरत आहे. म्हणून बाबा हो, तुमचं राजकारण खड्ड्यात जाऊ दे, राजकारण चुलीत जाऊ दे. आता व्यवस्थेच्या अभावानं माणसं मरणार नाहीत याची काळजी मात्र नक्कीच घ्यावी लागेल.